ओके, गुड मॉर्निंग ऑल. तर आज आपण पार्ट 1 चा 4th चॅप्टर दॅट इज फायनान्शियल प्लॅनिंग शिकणार आहोत. तर फायनान्शियल प्लॅनिंग ही कॉन्सेप्ट खूप मोठी आहे. हा चॅप्टर आपण 9th स्टँडर्डला पण शिकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण इन्कम टॅक्स बद्दल शिकलेलो. ओके, तर या चॅप्टर मध्ये आपल्याला जीएसटी बद्दल शिकायचं. तसं पाहिलं तर ही जी कॉन्सेप्ट आहे फायनान्शियल प्लॅनिंगची ती खूप मोठी कॉन्सेप्ट आहे आणि आपल्या सिलेबसला फक्त थोडासा पोर्शन आहे, त्याचा थोडासा पार्ट आहे. ठीक आहे. तर 9th स्टँडर्डचं इन्कम टॅक्स तुम्हाला आठवतंय का? इन्कम टॅक्स पाहिलं होतं ना आपण 9th स्टँडर्ड मध्ये. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. 9th स्टँडर्डला आपण इन्कम टॅक्स शिकला होता, म्हणजे आयकर शिकला होता. तर ह्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, टॅक्सेशन म्हणजे कर प्रणाली बद्दल माहिती घ्यायची. आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, फक्त कर प्रणाली किंवा टॅक्सेशन सिस्टीम एवढंच नाहीये, तर याच्यापेक्षा जास्त फायनान्शियल प्लॅनिंग आहे. फायनान्शियल प्लॅनिंग हा शब्द तुमच्या कानी पडला की लगेच तुम्हाला काय आठवतं? पैसा आणि त्याचं काहीतरी नियोजन करायचं आपल्याला. तर तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगू इच्छितो मी की फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर ऍक्च्युअल मुलांच्या सिलेबस मध्ये म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणारे महाराष्ट्र पहिलंच राज्य. दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या सिलेबस मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल प्लॅनिंग कशी करायची याच्याबद्दल कोणतेही टॉपिक किंवा चॅप्टर नाहीये. देन महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट हू इन्क्लुडेड फायनान्शियल प्लॅनिंग इन द सिलेबस. ओके, तर फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया आपण. तर ती माहिती करून घेण्याच्या अगोदर स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? नाही दिसत आहे? ओके, हिअर इज द स्क्रीन. फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल थोडक्यात माहिती घेऊया आपण. ओके, होल्ड अ सेकंड. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, त्याला आपण शब्दशः अर्थ काय घेऊ की फायनान्सची काहीतरी प्लॅनिंग करायची आपल्याला. आपल्याकडे जे काही पैसा आहे त्या पैशाची प्लॅनिंग करायची. ठीक आहे. तर जो माणूस पैशाची चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करतो तर त्याचं फ्युचर ब्राईट आहे असं आपण म्हणत असतो, किंवा त्याच्याकडे जी काही कॅपिटल आहे ती कॅपिटल गेन रॅपिडली होत असतो. म्हणजे त्याच्याकडे असलेला जमा पैसा हा वेगानं वाढत असतो. त्याच्यामुळे यू मस्ट बी अ गुड फायनान्शियल प्लॅनर. तुम्हाला एक फायनान्शियली चांगला प्लॅनर होण्याची गरज असते. तर फायनान्शियल प्लॅनिंगचा अर्थ आपण समजून घेऊयात. सो फायनान्शियल प्लॅनिंग इज अ टास्क. हे काय एक प्रकारचं टास्क आहे, टास्क ऑफ कोलॅबोरेशन बिटवीन वन्स इन्कम, इन्कम मीन्स कॅपिटल, अँड एक्सपेन्सेस ऑर स्पेंडिंग. एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च. तर एखाद्या व्यक्तीकडे ज्याचं इन्कम आहे किंवा त्याची जी कॅपिटल आहे ते कॅपिटल गेन करणं वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे ती सर्व्हिस असेल किंवा एखादा बिझनेस असेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल किंवा आर्ट, त्याच्याकडे एखादी स्किल असेल, त्याच्या मार्फत जो काही तो इन्कम जनरेट करत असतो म्हणजेच कॅपिटल गेन करत असतो, ती कॅपिटल दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये किंवा मग देशाच्या कार्यामध्ये कसे स्पेंड करायची, वेगवेगळ्या ठिकाणी कशी इन्व्हेस्टमेंट करायची, याची जो प्लॅनिंग आहे त्याच प्लॅनिंगला काय म्हणतो आपण, फायनान्शियल प्लॅनिंग. ओके, म्हणजे अर्थ नियोजन, आपल्याकडल्या पैशाचं नियोजन करणं, थोडक्यात यालाच आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक जण काय करत असतो, आपलं जे कॅपिटल आहे ते गेन करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे आपल्याकडील जमा खर्च जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. मीन्स एव्हरीबडी वॉन्ट्स टू सेव्ह मोर अँड जनरेट बेटर कॅपिटल. कॅपिटल म्हणजे समजलं, कॅपिटलचा अर्थ इथे राजधानी असा नाही. कॅपिटल म्हणजे काय, आपल्याकडे असलेला जमा पैसा, पैसा, आपल्याकडे शिल्लक असलेला पैसा म्हणजेच काय, कॅपिटल. ओके, इथे कॅपिटलचा अर्थ राजधानी असा होत नाही. तर प्रत्येकालाच वाटत असतं की काय करावं, जास्त पैसे सेव्ह करावे, बचत करावी पैशाची आणि आपल्याकडे जमा पैसा वाढवावा. मीन्स एव्हरीबडी वॉन्ट्स टू सेव्ह मोर मनी अँड जनरेट बेटर कॅपिटल. ओके, कारण ते कॅपिटल जे आहे ते जमा पैसा आहे आपल्याकडचा, तो कुठेही आपण व्यवस्थितपणे खर्च करू शकतो, किंवा जे काय आपत्कालीन जे इमर्जन्सी फायनान्शियल डिमांड येत असतात. इमर्जन्सी म्हणजे समजा ऍक्सिडेंट झाला किंवा मग आता जसं कोविडचा जो क्रायसिस सुरू आहे तो सुद्धा कसा आहे, इमर्जन्सी क्रायसिस आहे. त्या इमर्जन्सी क्रायसिस मध्ये आपल्याला जो पैसा खर्च करायचा आहे किंवा जो पैसा खर्च करण्यासाठी लागणार आहे त्यासाठी आपण अगोदरच जर सेव्हिंग करून ठेवली असती चांगली तर ते बेटर राहिलं असतं. मीन्स एव्हरीबडी वॉन्ट्स टू सेव्ह मोर मनी अँड जनरेट बेटर कॅपिटल फॉर
देअर एक्सपेन्सेस. ओके, देन नेक्स्ट पॉइंट काय येईल आपल्याला, कशासाठी व्हायचं फायनान्शियल प्लॅनर, कशासाठी व्हायचं, फायनान्शियल प्लॅनिंग कशासाठी करायची. तर त्याचे वेगवेगळे रिझन्स आहेत की एमर्जन्सी फंड जर असेल आपल्याकडे तर आपण एमर्जन्सीला काही पण खरेदी करू शकतो. जसं की आता कोविडचे क्रायसिस सुरू आहे, कोणाला मोबाईल घ्यायचा असेल, सगळं ऑनलाईन झालेले आहे का नाही. यू आर लर्निंग फ्रॉम होम, वी आर टीचिंग फ्रॉम होम, सो एव्हरीबडी इज फ्रॉम होम. मग ते होम होम म्हणतोय, त्यासाठी सगळे ऑनलाईन गोष्टी किंवा ऑनलाईन फॅसिलिटी देणारे इक्विपमेंट्स आपल्याकडे पाहिजे. स्मार्टफोन असतील, टॅबलेट्स असतील, लॅपटॉप असेल किंवा मग कम्प्युटर असेल, हे का नाही. आता हे एमर्जन्सी फंड मधून आपण पैसे काढून ह्या गोष्टी खरेदी करणार. त्याच्यामुळे जर आपण बेटर फायनान्शियल प्लॅनिंग केली तर आपलं कॅपिटल पण गेन होईल, चांगला पैसा पण बचत होईल आणि एमर्जन्सी फंड म्हणून त्या कॅपिटलचा आपण यूज करू शकतो. मीन्स अ स्मार्ट फायनान्शियल प्लॅनर कॅन जनरेट बेटर कॅपिटल बाय प्लॅनिंग स्मार्टली. चांगल्या प्रकारे जर आपण प्लॅन केला फायनान्सचा, म्हणजे अर्थनियोजन केलं, पैशाचं नियोजन केलं, तर त्या माणसाला आपण काय म्हणूयात किंवा त्या व्यक्तीला काय म्हणूयात, अ स्मार्ट फायनान्शियल प्लॅनर. ओके, आणि तो काय करू शकतो, मग चांगल्या प्रकारे आपलं कॅपिटल जनरेट करू शकतो स्मार्टली प्लॅन करून फायनान्सचं. मग तुम्हाला वाटतं का नाही तुम्ही चांगला फायनान्शियल प्लॅन आहोत म्हणून? तुम्ही आहात का एक बेस्ट किंवा स्मार्ट फायनान्शियल प्लॅनर? का तुम्ही पैसे उधळून टाकता, असे कुठून तुमच्याकडे 4 पैसे आले तर लगेच कोणाला देऊन टाकायचे किंवा खर्च करायचे, असं करता नाही. प्लॅन फॉर स्पेंड ऑन दॅट फायनान्स. ओके, तो फायनान्स कसा स्पेंड करायचा त्याचे तुम्ही प्लॅन करता. म्हणजे तुम्ही स्मार्ट फायनान्शियल प्लॅनर होण्याची जी काही भूमिका आहे, जो काही रोल आहे, तो प्ले करण्याचा प्रयत्न करत असता. अँड एव्हरीबडी डू दॅट. प्रत्येक जण, जवळजवळ ऑलमोस्ट एव्हरीबडी काय करत असतो, एक स्मार्ट फायनान्शियल प्लॅनर होण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, हे काय आपल्या सिलेबस मध्ये नाहीये, पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाहता आपल्याला काय शिकायचंय 9th आणि 10th मध्ये, टॅक्सेशन म्हणजे कर प्रणाली बद्दल माहिती घ्यायची. आता कर प्रणाली ही फायनान्शियल प्लॅनिंगचा एक भाग आहे. इट्स नॉट होल फायनान्शियल प्लॅनिंग. टॅक्सेशन म्हणजे काय पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग आहे का? नाही, फायनान्शियल प्लॅनिंगचा एक पार्ट आहे. टॅक्सेशन म्हणजे काय? कर प्रणाली. मराठीत काय म्हणायचं टॅक्सेशनला? कर प्रणाली. तर त्याचे डेफिनेशन आपण इथे पाहूयात काय आहे. तर तशा वेगवेगळ्या डेफिनेशन वेगवेगळ्या इकॉनॉमिक जे पर्सन्स आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्यांनी तयार केलेली आहे. तर मला वाटतं की टॅक्सेशनची डेफिनेशन अशी होऊ शकते, टॅक्सेशन इज अ प्रोसेस. ही काय एक प्रकारची प्रोसेस आहे. कर घेणे कोणाकडून तरी, पब्लिककडून कर घेणे आणि तो योग्य मार्गाला लावणे, ही जी प्रणाली आहे त्या प्रणालीला आपण काय म्हणत असतो, म्हणजे सिस्टीम. इट इज अ प्रोसेस ऑर इट इज अ सिस्टीम ऑफ कलेक्टिंग द टॅक्स फ्रॉम पब्लिक. पब्लिक कडून टॅक्स गोळा करणे. ओके, कलेक्टिंग टॅक्स फ्रॉम पब्लिक अँड यूज देम इन पब्लिक वेलफेअर. आणि मग ते जमा झालेला टॅक्स आहे ते पब्लिक वेलफेअर मध्ये डिस्ट्रीब्यूट करणे किंवा खर्च करणे किंवा वापर करणे त्याचा. पब्लिक वेलफेअर मीन्स समाज कल्याण किंवा समाजाच्या कल्याणासाठी, समाजाचं चांगलं व्हावं, त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटी मिळाव्यात, यासाठी तो टॅक्स किंवा तो कर वापरणे, या सिस्टीमलाच काय म्हणायचं, टॅक्सेशन. आणि हे कोण करतं टॅक्सेशन? दिस इज डन बाय द रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंट. मग त्या राज्याचा असेल किंवा त्या देशाचा जो काही गव्हर्नमेंट आहे, ते गव्हर्नमेंट काय करत असतं, टॅक्सेशन प्रोसेसला लीड करत असतं किंवा टॅक्सेशनला लीड करत असतं. टॅक्स गोळा करत असतं आणि तो खर्च करत असतो. मग जनरली इंडियामध्ये 2 प्रकारचे टॅक्सेस अवेलेबल आहेत बघा. एक आहे डायरेक्ट टॅक्स, त्याच्या नावावरून समजतं डायरेक्ट टॅक्स, अँड दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्सेस कोणते कोणते असतात हे तुम्हाला कळून जाईल. त्याचं एक एक्झाम्पल पण खाली दिलेलं आहे मी. द टॅक्सेस विच टू बी पेड डिरेक्टली बाय द इंडिव्हिज्युअल अँड कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड बाय वन टू एनीवन एल्स. म्हणजे जो पैसा किंवा जो टॅक्स एखादा इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादा व्यक्ती हा डिरेक्टली गव्हर्नमेंटला पे करत असतो त्याच्या नावे, अशा टॅक्सेसला आपण म्हणत असतो डायरेक्ट टॅक्सेस. फॉर एक्झाम्पल 9th ला आपण शिकलेलो आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स, समजा मी काहीतरी सर्व्हिस करतो, मी टीचर आहे आणि माझं काहीतरी इन्कम आहे सपोज, तर मी जो इन्कम टॅक्स पे करत असतो तो माझ्या नावे इन्कम टॅक्सला फाईल करत असतो. ओके, दर वर्षी 31 मार्चच्या अगोदर हा इन्कम टॅक्स फाईल करणं गरजेचं असतं.
तो कोणाकडे फाईल करावा लागतो? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे, म्हणजे गव्हर्नमेंटची ती एक इन्स्टिट्यूट आहे. तर असे जे टॅक्सेस आहेत त्या टॅक्सेसला आपण म्हणत असतो डायरेक्ट टॅक्सेस. आता इनडायरेक्ट टॅक्सेस वेगळेच. इनडायरेक्ट टॅक्सेस हे एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या नावे सरकारला पे होत नसतात, तर आपला टॅक्स दुसरंच कोणीतरी सरकारला पे करत असतं त्यांच्या नावे. मीन्स द टॅक्सेस विच आर इम्पोज्ड ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस. आपण मार्केटमध्ये जे काही गुड्स विकत घेत असतो, परचेस करत असतो, म्हणजे जे काही माल विकत घेत असतो आपण, ज्या वस्तू विकत घेत असतो, आणि काही सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल सर्व्हिसेस म्हणजे कोणत्या सर्व्हिसेस? डॉक्टरची सर्व्हिस असेल, किंवा मग एखादं प्रायव्हेट ट्युशन तुम्ही लावलेलं असेल, तो माणूस सर्व्हिस देत असेल, त्याचं ट्युशनचे रजिस्टर्ड असेल, तर तो काय करतोय? एज्युकेशनल सर्व्हिस देतोय, हे का नाही? मग त्या सर्व्हिसवर सुद्धा आपण टॅक्स भरत असतो. मग हे टॅक्सेस आपण डिरेक्टली, म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल, एखादा व्यक्ती जर ही सेवा घेत असेल, ही सेवा किंवा मग ते माल विकत घेत असेल, तर तो स्वतः टॅक्स भरत नाही. तो काय करत असतो? त्या दुकानदाराला किंवा त्या शिक्षकाला किंवा मग त्या डॉक्टरला किंवा त्या दवाखान्यामध्ये ते एक्स्ट्रा टॅक्स देत असतो, आणि मग तो दवाखाना असेल किंवा तो शिक्षक असेल किंवा तो कोणताही सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, तो काय करत असतो? त्याच्या नावे आपला टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करत असतो. मीन्स द टॅक्सेस विच आर इम्पोज्ड ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस, जे वस्तू आणि सेवांवर जे टॅक्सेस असतात, अँड नॉट ऑन इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सवर नसतं. ओके. तर असे इनडायरेक्ट टॅक्सेस असतात. फॉर एक्झाम्पल जीएसटी आपण पे करत असतो बघा. हॉटेलमध्ये तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये, मोठ्या हॉटेलमध्ये गेलात, कम्प्युटराइज बिल आलं तुमच्याकडे, तर त्याच्यामध्ये जीएसटीचा प्राइस इन्क्लूड, किंवा अमेझॉन वरून, फ्लिपकार्ट वरून तुम्ही जर एखादी वस्तू परचेस केली, तर त्याच्या रिसिप्टवर, त्याच्या बिलवर तुम्हाला जीएसटी नावाने एक टॅक्स दिसेल. ओके. हा जीएसटी टॅक्स आपल्याला यावर्षी शिकायचा आहे. तर हे टॅक्सेस आपण गव्हर्नमेंटला पे करत नाही. रिस्पेक्टिव्ह सेलर जो असेल, तो काय करेल? हा टॅक्स त्याच्या नावे आपल्याकडून, ऑन बिहाफ ऑफ अस, ऑन बिहाफ ऑफ कंझ्युमर्स, म्हणजे ग्राहकांकडून तो स्वतः त्याच्या नावे गव्हर्नमेंटला हा टॅक्स भरत असतो. ओके. अशा टॅक्सेसला म्हणायचं इनडायरेक्ट टॅक्सेस. आणि जीएसटी एक प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्स आहे. तर जीएसटी बद्दल आपल्याला शिकायचंय 10th स्टँडर्ड मध्ये. जीएसटी बद्दल बरीच काही माहिती आहे, तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता, खूप सारी माहिती भेटेल. त्याच्यापैकी काही पोर्शन आपल्या सिलेबसमध्ये अवेलेबल आहे, किंवा उपलब्ध आहे, किंवा इन्क्लूड आहे. त्यापैकी सुद्धा आता कोविडच्या क्रायसिसमुळे सिलेबस होणार नाही म्हणून काही पार्ट, जसे की म्युच्युअल फंड्स अँड शेअर मार्केटचा काही पोर्शन वगळलेला आहे, जो तुमच्या पुस्तकात आहे परंतु यावर्षी सिलेबसला नाहीये. तर आपण जो जीएसटी शिकणार आहोत, तो होल जीएसटी म्हणजे पूर्ण जीएसटी नाही शिकणार आहोत. त्याचे काही थोड्या गोष्टी, म्हणजे बेसिक गोष्टी शिकणार आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टॅक्सेशन इंडियामध्ये कोणते कोणते टॅक्सेशन आहेत? इन्कम टॅक्स आपण 9th ला शिकलेला आहे, इन्कम टॅक्स. आणि आज म्हणजे 10th स्टँडर्डला आपण जीएसटी ही नव्याने शिकणार आहोत. जीएसटी स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर. तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण होल फायनान्शियल प्लॅनिंग शिकणार नाही आहोत, फक्त टॅक्सेशन बद्दल शिकणार आहोत. आणि 10th स्टँडर्डला जीएसटी टॅक्स बद्दल शिकणार आहोत. 9th स्टँडर्डला आपण शिकलेलो आहोत इन्कम टॅक्सच्या ऐवजी. तर इन्कम टॅक्स काय आहे? विच इज टू बी पेड ऑन वन्स इन्कम ऑर प्रॉफिट. तर एखादा माणूस असेल, एखादा इंडिव्हिज्युअल असेल, तर त्याच्या इन्कमवर तो जो टॅक्स पे करत असतो गव्हर्नमेंटला, त्याला काय म्हणतो आपण? इन्कम टॅक्स, जो आपण ऑलरेडी 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहे. तर तो इथे रिपीट करणार नाही होता. आपण आता नव्याने काय शिकायचंय? जीएसटी. दिस इज अ टाइप ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. जीएसटी कोणता टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा मोबाईल घेतला, तर त्याचा टॅक्स जो आहे, तुम्ही डिरेक्टली गव्हर्नमेंटला पे करत नाही. त्याचा जीएसटी भरता त्या दुकानदाराकडे, किंवा त्या ऑनलाईन दुकानदाराकडे, जसं अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, त्यांना तुम्ही टॅक्स भरत असता. तुम्ही स्वतः भरत नाही येतो. ओके. वी पे ऑन रिटेल स्टोअर अँड ऍट सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स. आपण हा जीएसटी टॅक्स कुठे भरत असतो? रिटेल स्टोअरवर, म्हणजे दुकानदारांकडे. अँड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स, जसं की सिनेमा हॉल आहे, तुम्ही पिक्चर पाहायला गेलात तर त्याचं ऑनलाईन बुकिंग असेल, किंवा मग ऑनलाईन तिकीट असेल, किंवा तिथे जाऊन तुम्ही तिकीट काढा.
त्याच्यावर तुम्हाला जीएसटी इन्क्लूड झालेला दिसेल त्या पावतीवर, त्या रिसिटवर. किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तुमचा, एखादं रिचार्ज केलं तुम्ही आणि त्याची रिसीट येते अमेझॉन थ्रू, तुम्ही जर एखादं अमेझॉन पेनं जर तुम्ही एखादं रिचार्ज केलं त्याची रिसीट येते तुमच्या मेलवर, त्याच्यावर तुम्हाला जीएसटी इन्क्लूड असलेला दिसेल. तर अशा प्रकारे जीएसटी आपल्याकडून कलेक्ट केला जातो इनडायरेक्टली. दॅट इज वाय जीएसटी इज अ काइंड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत? हो सर. हो सर. नाव जीएसटी हो, थोडकी हो सर. आपण आता जीएसटी आपल्याला काय वाटतं, तुम्ही मागील काही वर्षांपासून हा शब्द कंटिन्युअसली तुमच्या कानावर पडत असेल, न्यूज मध्ये किंवा आजूबाजूला मार्केटमध्ये गेला तर दुकानदार म्हणत असतील नाही जीएसटी वाढला, रेट वाढले वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे जीएसटी हा शब्द तुम्हाला खूप दिवसांपासून कानावर पडतोय. तुमचं जनरेशन हे लकी जनरेशन आहे की तुमच्या जनरेशन पासून जीएसटी इथे स्टार्ट झालेला आहे. याच्या अगोदर वेगवेगळे टॅक्सेस होते, आता जीएसटी मध्ये सगळे टॅक्स इन्क्लूड केलेले आहेत. तर जीएसटीची हिस्ट्री इथे दिलेली नाही बुक मध्ये आपल्या, तर थोडक्यात आपण हिस्ट्री पाहूया. तशी त्याची हिस्ट्री पण खूप जुनी आहे, जवळपास 15 ते 20 देशांमध्ये सध्या जीएसटी ही टॅक्सेशन प्रोसेस सुरू आहे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल, मला काही तेवढं माहिती नाही. म्हणजेच इंडिया हा फक्त काही एकच असा देश नाहीये की ज्याच्यामध्ये जीएसटी ही एक जीएसटी मॉडेल किंवा आपण त्याला जीएसटी टॅक्सेशन सिस्टीम म्हणून ती अवेलेबल आहे. तर सगळ्यात अगोदर फ्रान्सने जीएसटी ही सिस्टीम आणली होती किंवा जीएसटी टॅक्सेशन सिस्टीम त्यांच्या देशामध्ये आणली होती इन इयर 1954. म्हणजे जीएसटी ही कॉन्सेप्ट खूप जुनी आहे. आणि भारताचा विचार करायचा झाला तर इन इंडिया जीएसटी इज इंट्रोड्युस्ड ॲज कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल इन पार्लिमेंट. पार्लिमेंटमध्ये म्हणजे याच्या अगोदर जे काही जीएसटीच्या ऐवजी जे डिफरंट टॅक्सेस होते त्याचा एक कायदा असतो मित्रांनो. कायदा म्हणजे काय? त्याचा एक कॉन्स्टिट्यूशन मध्ये रूल असतो, त्यानुसारच एखादा टॅक्स पे करावा लागतो किंवा कलेक्ट करावा लागतो. ठीक आहे, तर ती जी प्रणाली आहे ती बदलून दुसरी जीएसटी ही प्रणाली आणायची होती. त्याच्यामुळे संविधानामध्ये काय करावं लागतो, बदल करावा लागतो, सुधारणा करावी लागते. तसंच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलच्या थ्रू हे जीएसटी इंट्रोड्यूस केली भारतामध्ये. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल म्हणजे काय? एखाद्या कायद्याला जर आपण त्याच्या कायद्यामध्ये काही त्रुटी दूर करून त्या संबंधित जर एखादा नवीन कायदा आणायचा असेल, काही नवीन गोष्टी इन्क्लूड करायच्या असतील, काही नवीन इंट्रोड्यूस करायचं असेल, तर त्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय करावं लागतं, बदल करावा लागतो. तर असं बिल पार्लिमेंटमध्ये आणलं जातं, तर त्या बिलालाच काय म्हणायचं, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल. ओके, तर त्या बिल थ्रू हे जीएसटी इंट्रोड्यूस केला गेला. जीएसटी ऍक्च्युअल अप्लाय होण्याच्या अगोदर त्याचा कायदा तयार झाला आणि नंतर तो आपल्या देशात इम्पोज झाला किंवा लिव्ह झाला किंवा लागू झाला असं म्हणूया आपण. आणि राज्याचा जर विचार करायचा झाला तर भारतातलं पहिलं असं राज्य आहे जिथे जीएसटी त्या शासनाने म्हणजे त्या राज्यामध्ये जीएसटी अप्लाय झाला. कोणता राज्य येते? आसाम. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र इज दी 10th इन द लिस्ट ऑफ द सेम. म्हणजे या लिस्ट मध्ये महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर होतं. 10वं असं राज्य आहे महाराष्ट्र जिथे जीएसटी इम्पोज केला गेला किंवा लागू केला गेला. पूर्ण देशाचा विचार करायला गेला तर फर्स्ट टाइम जीएसटी इज इम्पोज अक्रॉस इंडिया ऑन 1st of July 2017. तर भारतामध्ये आता हे एमसीक्यू मध्ये हा क्वेश्चन येतो बघा, भारतामध्ये जीएसटी केव्हा लागू झाला? तर त्याची काय आहे? 1st of July, 1 जुलै 2017, 1st of July 2017. ओके, तर अशी आपण जीएसटीची हिस्ट्री सांगू शकतो. समजलं का हे तुम्हाला? याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो तुम्ही. घेतला सर. ओके, टॅक्स सिस्टम इन इंडिया बिफोर जीएसटी. आता जीएसटीची हिस्ट्री पाहतोय म्हणजे जीएसटीच्या अगोदर पण टॅक्सेशन प्रोसेस अवेलेबल असेल, ती प्राचीन काळापासून आहे. ठीक आहे, ईस्ट इंडियाच्या काळापासून टॅक्सेशन सिस्टीम आहे. तुम्ही लगान पिक्चर पाहिला असेल आमिर खानचा, त्याच्यामध्ये पण लगान या शब्दाचा अर्थ काय होतो? टॅक्स. शेतकऱ्यांकडून वेगवेगळे टॅक्सेस तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी घ्यायची. ठीक आहे ना, मग त्या लगानवर किंवा त्या टॅक्सवर तो पूर्ण पिक्चर बेस्ड आहे. तर त्या काळापासून इंडियामध्ये टॅक्सेशन सिस्टीम आहे. इव्हन त्याच्या अगोदरपासून शिवाजी महाराजांच्या काळात असेल किंवा त्यांच्या अगोदर वेगवेगळे राज्य
राजे झाले त्यांच्या काळापासून टॅक्सेशन सिस्टीम ही अवेलेबल आहे किंवा एक्झिस्ट करते इंडियामध्ये. तर फक्त त्यांचे मॉडेल थोडे वेगवेगळे होते, त्यांची प्रणाली थोडी वेगवेगळी होती. पण जीएसटीच्या अगोदर भारतामध्ये असे वेगवेगळे कर होते, वेगवेगळे टॅक्सेस होते, ज्याच्यामध्ये पहिला पहा वॅट. वॅट म्हणजे व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस, सॉरी व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. याला काय म्हणू आपण? व्हॅल्यू ऍडेड. लिहिता येईल का मला इथे? व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. तर ही कर प्रणाली सुद्धा अवेलेबल होती. आता व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजे काय? इट इज अ कंजम्पशन टॅक्स इम्पोज्ड ऑन रिपीटेडली अँड एव्हरी पॉइंट ऑफ सेल. म्हणजे सेलिंगच्या प्रत्येक पॉइंटवर जो टॅक्स अवेलेबल होता त्याला आपण वॅट म्हणतो. त्याच्या डीप मध्ये आपण जाणार नाही आहोत. आता इथे फुल फॉर्म जरी माहिती झाला वॅटचा तुम्हाला तरी ठीक आहे, किंवा हे काही एक्झामला येणार नाही. तर वॅट ही कर प्रणाली सुद्धा होती. त्याच्यानंतर सीएसटी होती, त्याच्यानंतर ऑक्ट्राय. ऑक्ट्राय म्हणजे कळलं तुम्हाला? जे टोल नाक्यावर तुम्ही टोल भरता ना, कधी गेला तुम्ही बसने किंवा मग एखाद्या कारने गेला तर एखाद्या टोल नाक्यावर तो ड्रायव्हर काय करत असतो? टोल भरत असतो, म्हणजे पावती फाडत असतो पैसे देऊन, हे का नाही? तर टोल नाक्याचा कर म्हणजे काय? ऑक्ट्रॉय. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स. एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे काय? मनोरंजन कर. तर मनोरंजन कर कुठे कुठे भरतो आपण? सिनेमा हॉलमध्ये, किंवा एखादं नाटक पाहायला गेला तर त्याच्या रिसिप्टवर तुम्हाला एंटरटेनमेंट टॅक्स दिसेल. किंवा मग तुम्ही घरी डीटीएच पाहता, त्या डीटीएचचा जो काही व्हॅल्यू असेल, समजा तुम्ही रिचार्ज केलं 400 रुपयाचं, तर त्याचं जे बिल येईल ऑनलाईन, जर ऑनलाईन रिचार्ज केलं असेल तर ऑनलाईन बिल पण येतं. त्या बिलमध्ये सुद्धा तुम्हाला एंटरटेनमेंट टॅक्स इन्क्लूड झालेला आढळेल. आता तो जीएसटी मध्ये कन्वर्ट झालेला आहे. याच्या अगोदर, जीएसटीच्या अगोदर एंटरटेनमेंट टॅक्स हा वेगळ्या प्रकारे घेण्यात यायचा. त्याच्यानंतर काउंटर वेलिंग टॅक्स. काउंटर वेलिंग टॅक्स किंवा काउंटर वेलिंग ड्युटी म्हणजे काय असतं पहा? इट इज अ स्पेशल टॅक्स इम्पोज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. हा टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट इम्पोज करत असतं. कोणावर इम्पोज करत असतं? ऑन द गुड्स ऑर प्रोडक्ट्स दॅट इम्पोर्टेड फ्रॉम आउटसाइड द कंट्री. देशाच्या बाहेरून जर एखादा काय म्हणू आपण त्याला, एखादा व्यापारी किंवा एखादी व्यापारी कंपनी भारतामध्ये त्यांना बिझनेस करायचा आहे. समजा मोबाईलचा बिझनेस करायचा आहे, रेडमी फोन आहे, चायनीज फोन आहे, तो कुठे होतो तयार? चायनाचा फोन येतो. तो जेव्हा इम्पोर्ट होतो इंडियामध्ये, तेव्हा आता भारताच्या पण काही मोबाईल कंपनीज आहेत, जसे की स्पाइस असेल किंवा लावा असेल किंवा आणखी मायक्रोमॅक्स असेल. तर हे भारतीय कंपनी इम्पोर्ट करण्यासाठी ज्या चायनीज कंपन्या आहेत किंवा आउटसाइड इंडियाच्या ज्या मोबाईल कंपनीज आहेत त्यांच्यावर वेगळा स्पेशल टाईपचा टॅक्स लावण्यात येतो, जेणेकरून त्याची किंमत वाढावी. मग त्याची किंमत वाढली की ग्राहक ऑटोमॅटिक जो काही स्वदेशी कंपन्या त्याच्याकडे अट्रॅक्ट हो. म्हणजे स्वदेशी कंपन्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी जो आउटसाइड कंट्री कडून जो काही आपण माल इम्पोर्ट करत आहोत किंवा आपलं गव्हर्नमेंट इम्पोर्ट करत आहे किंवा दुसरे व्यापारी भारतामध्ये जो व्यापार करत आहे, त्यांच्या मालावर एक्स्ट्राचा जो काही चार्ज लावला जातो, जो ड्युटी लावली जाते, त्याला काय म्हणायचं? काउंटर अवेलिंग ड्युटी. लक्झरी टॅक्स. लक्झरी टॅक्स म्हणजे ज्या लक्झरियस सर्व्हिस आहेत, फॉर एक्झाम्पल एखाद्या लक्झरी हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर तिथे लक्झरी टॅक्स लागतो तुम्हाला, तो वेगळ्या प्रकारचा होता. किंवा मग एखादं एअरक्राफ्ट असेल, जे राजकारणी लोक असतात किंवा जे मोठे मोठे बिझनेसमॅन असतात अंबानी सारखे, तर ते काय करतात? फॉरेन टूर करण्यासाठी म्हणा किंवा विदिन इंडिया फिरण्यासाठी असे लक्झरियस एअरक्राफ्ट यूज करतात. म्हणजे खूप स्टँडर्ड आणि मॉडर्न असे विमान किंवा हेलिकॉप्टर्स यूज करतात. मग त्यांच्यावर लक्झरी टॅक्स लावला जातो. किंवा ज्या काही लक्झरियस सर्व्हिसेस आहेत त्या लक्झरियस सर्व्हिसेसवर अगोदर लक्झरी टॅक्स असायचा. कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे काय? जर तुम्ही बाहेरच्या देशातून काही स्वतः माल विकत घेत असाल, तर काही ऑनलाईन कंपन्या आहेत बघा, ज्या ग्लोबली वर्क करतात, त्यांचं ग्लोबली फंक्शन असतं. म्हणजे समजा ebay.com ही एक साईट आहे. ebay.com, जस्ट अ मिनिट. ebay.com नावाची जी साईट आहे ती ग्लोबली फंक्शन करत असते, म्हणजे ती जागतिक प्रकारची एक वेबसाईट आहे. आणि ebay.in ही जी कंपनी आहे, हे जे मार्केट आहे फक्त इंडियासाठीच आहे. मग तुम्ही ebay.in वरून जर काही खरेदी केली तर तुम्हाला कस्टम ड्युटी लागणार नाही.
आणि जरी तुम्ही ebay.com वरून जर खरेदी केली तर मग तुम्हाला कस्टम ड्युटी म्हणजेच वेगळ्या प्रकारचा टॅक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला असेल. किंवा Amazonच्या पण 2 कंपनीज आहेत, म्हणजे 2 वेबसाईट्स आहेत. एक आहे इंडियासाठी Amazon.in, त्याच्यावर फक्त जीएसटीच इन्क्लूड होत असते, त्याच्यामध्ये काही कस्टम ड्युटी वगैरे लागत नाही कारण ती इंडियासाठी ऑपरेट करते. आणि Amazon.com वरून जर तुम्ही काही खरेदी केली Amazon.com वरून तर ती ग्लोबल वेबसाईट आहे, तिथून खरेदी केल्याच्या नंतर कस्टम ड्युटी अगोदर वेगळी द्यावं लागायची. त्याचप्रकारे एक्साइज ड्युटी, सेंट्रल सरचार्जेस, स्पेशल ऍडिशनल ड्युटी, अशा प्रकारचे काही वेगवेगळे टॅक्सेस अवेलेबल होते. ओके, आता ह्या सगळ्यांचा मिळून काय तयार झालेला आहे, जीएसटी तयार झालेला आहे. अगोदर वेगवेगळ्या राज्याची कर प्रणाली, टॅक्सेशन सिस्टीम वेगवेगळी होती. प्रत्येक ठिकाणी सेल्स अँड बायच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे टॅक्सेस द्यावं लागायचे. जसं की जर तुम्ही समजा परभणीमध्ये अगोदर काही खरेदी केली तर परभणी महानगरपालिका आहे, तिथे एलबीटी नावाचा नवीन कर लागायचा. एलबीटी म्हणजे लोकल बॉडी टॅक्स. हा तिथल्या संबंधित महानगरपालिकेकडून, किंवा नांदेड असेल, लातूर असेल, ह्या महानगरपालिका आहेत, इथे जर काही खरेदी करायची असेल तर वेगळा टॅक्स अगोदर द्यावा लागायचा. त्याला एलबीटी म्हणजे लोकल बॉडी टॅक्स म्हणायचं. म्हणजे महानगरपालिकेत काही खरेदी केली की ती एक वस्तू तुम्हाला जास्त प्राइसने मिळायची. तीच जर पाथरीसारख्या ठिकाणी जर तुम्ही खरेदी केली तर तेवढा टॅक्स तुमचा वाचायचा. म्हणजे हे एलबीटी कर अगोदर एक्स्ट्रा लागायचा. आता ह्या सगळ्या टॅक्सेशन सिस्टीमची एक टॅक्सेशन सिस्टीम बनलेली आहे, त्याचं नाव आहे जीएसटी. म्हणजे कोणत्याही राज्यात असो, कोणत्याही वस्तूवर असो, असे वेगवेगळे टॅक्स तुम्हाला भरण्याची काही गरज नाही. त्याचे सर्व टॅक्स जीएसटी मध्ये इन्क्लूड झालेले आहेत. म्हणून जीएसटीलाच वन नेशन, वन ट्रेड अँड वन टॅक्स असं देखील म्हणतात. म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये एखादी वस्तू जर असेल तर कोणत्याही राज्यामध्ये त्याचा टॅक्स जो पे करतोय आपण तो सारखाच असेल, तो बदलणार नाही राज्यानुसार किंवा शहरानुसार. ओके, हे पहा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी मध्ये कोणते कोणते टॅक्स इन्क्लूड केले जातात. ते एक्साइज ड्युटी, वॅट असेल, सीएसटी, सीव्हीडी, सॅड, ऑक्ट्रॉय, एंटरटेनमेंट चार्ज, देन कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्जेस अँड सेस, सर्व्हिस टॅक्स, ह्या सगळ्या गोष्टी एकाच टॅक्स मध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. आणि त्या नवीन टॅक्सचं नाव काय आहे, जीएसटी और गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर हे झालं इंट्रोडक्शन अबाउट जीएसटी. आता जीएसटी जी मॉडेल आहे ते कशा प्रकारे काम करतं, किंवा आपल्याला जे काही शिकायचं आहे त्या जीएसटी मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत, किंवा जीएसटीच्या कॉन्सेप्ट कोणत्या कोणत्या आहेत. जीएसटी 2 प्रकारचा असतो. एक इंट्रास्टेट म्हणजे जर तुम्ही एखादा व्यापार करत असाल किंवा खरेदी विक्री करत असाल, विदिन द स्टेट असेल, म्हणजे फक्त एका राज्यामध्येच असेल, एका राज्यातील व्यापाऱ्याकडून त्याच राज्यातील ग्राहकाला जर तुम्ही काही विकत असाल तर अशा टॅक्सला म्हणायचं इंट्रास्टेट जीएसटी किंवा विदिन द स्टेट जीएसटी. तर याचे परत 2 प्रकार पडलेले आहेत, सीजीएसटी आणि एसजीएसटी. इंटरस्टेटचा आपण विचार करूया. इंटरस्टेट म्हणजे आउटसाइड स्टेट कडून जर काही व्यापार, म्हणजे समजा हरियाणाचा एखादा व्यापारी येईल, महाराष्ट्राच्या व्यापाऱ्याशी तू काय करतोय, ट्रेड करतोय, म्हणजे व्यापार करतोय, तर त्याला कोणता टॅक्स बसेल, इंटरस्टेट. त्या इंटरस्टेट जीएसटीचं नाव आहे आयजीएसटी. आयजीएसटी स्टँड फॉर इंटिग्रेटेड जीएसटी. 2 राज्यांमध्ये जर व्यापार होत असेल तर आयजीएसटी इन्क्लूड असतो त्याच्यामध्ये. आणि राज्यामध्ये त्याच राज्यामध्ये जर काही व्यापार होत असेल, खरेदी विक्री होत असेल तर इथे फक्त जीएसटी लागतो. आणि जीएसटी मध्ये परत 2 गोष्टी इन्क्लूड आहेत, सीजीएसटी अँड एसजीएसटी. आता सीजीएसटी काय आहे, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी एखादा मोबाईल घेतला आणि तुम्ही काय केलं, 500 रुपये त्याला जीएसटी भरला समजा, असं गृहीत धरा, तर त्या 500 रुपयापैकी हाफ ऑफ जीएसटी, एकूण जीएसटी जेवढा भरलेला आहे तुम्ही, त्याच्या अर्धा हा स्टेट गव्हर्नमेंटला जातो, म्हणजे महाराष्ट्र शासनाला जातो जर आपण महाराष्ट्रामध्ये तो ट्रेड करत असू तर. आणि त्याचा हाफ ऑफ द जीएसटी हा सेंट्रल गव्हर्नमेंटला जात असतो. स्टेटला अर्धा आणि सेंट्रलला अर्धा, म्हणजे केंद्र शासनाला अर्धा जीएसटी जात असतो आणि अर्धा कोणाला जात असतो, राज्य शासनाला. ते वेगवेगळे भरण्याची काही गरज नाही. बरोबर त्याची अशी सिस्टीम आहे, ऑनलाईन सिस्टीम, की बरोबर अर्धा टॅक्स हा स्टेट गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये जमा होणार आणि अर्धा टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये जमा होणार. म्हणून आपण सीजीएसटी किंवा एसजीएसटी ला असं लिहू शकतो बघा, सीजीएसटी मीन्स
सेंट्रल जीएसटी. इट इज हाफ ऑफ जीएसटी. म्हणजे जीएसटीला जर हाफ केलं तुम्ही तर तुम्हाला सीजीएसटी मिळेल आणि तेवढाच काय असतो एसजीएसटी असतो. ठीक आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटी सारखाच असतो. 500 रुपये जर तुम्ही ऍज अ जीएसटी भरला किंवा जीएसटी म्हणून 500 रुपये पे करावे लागतात तुम्हाला, तर त्यातले 250 रुपये हा सेंट्रल जीएसटी असेल आणि 250 रुपये हा स्टेट जीएसटी असेल. तर राज्य शासनाला त्याच्यातला किती भेटेल? 250 रुपये राज्य शासनाला टॅक्स भेटेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे केंद्र शासनाला 250 रुपये भेटतील. तर अशी आहे कर प्रणाली किंवा टॅक्सेशन सिस्टीम. ओके. तर जीएसटी बद्दल समजलं का? मग हे इंट्रोडक्शन पाहिलं आपण जीएसटीचं. आपल्याला ऍक्च्युअल जो काही चॅप्टर शिकायचा त्याच्यामध्ये जीएसटीचं इंट्रोडक्शन, जीएसटी काय आहे हे आपण आताच पाहिलं. भारतामध्ये सगळ्यात अगोदर जीएसटी केव्हा लागू झाला? 1st of July April 2017. 1st of July 2017 हा महत्वाचा एक पॉइंट आहे, तो लक्षात ठेवा तुम्ही. देन आपल्याला जीएसटी टॅक्सेशन इनवॉइस शिकायचे. आता जीएसटीचा जो इनवॉइस म्हणजे काय? ती पावती, ते बिल, त्याची स्टडी करायची आहे. त्याच्यानंतर जीएसटी कम्प्युटेशन अँड आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, ही गोष्ट आपल्याला शिकायची आहे. शेअर, म्युच्युअल फंड्स आणि SIP याचा काही पोर्शन यावेळेस वगळलेला आहे, तो आल्याच्या नंतर तुम्हाला सांगेल. ते पण जर तुम्ही पेज नंबर, आता हे सगळं नवीन आहे तुमच्यासाठी, पेज नंबर 81 वर छान माहिती दिलेली बघा. टीचर आणि काही स्टुडंट्स मध्ये डिस्कशन झालेले, त्याच्यामुळे तुम्हाला जीएसटीचं इंट्रोडक्शन भेटेल. जीएसटी काय आहे? वन नेशन टॅक्स किंवा वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये जर तुम्ही कुठेही एखादा ट्रेड केला तर तुम्हाला जीएसटी सारखाच लागेल. तो एकच टॅक्स आहे. आता याच्या अगोदर जे जीएसटी मध्ये जीएसटीच्या अगोदर जे वेगवेगळे टॅक्स होते ते वेगवेगळे टॅक्स भरण्याची काही गरज नाही. तुम्हाला फक्त जीएसटी नावाने एकच टॅक्स भरायचा आहे. आणि मग याचा अर्थ जर प्रत्येक ठिकाणी जर सारखाच टॅक्स असेल, एकच टॅक्स असेल, तर होल इंडिया एकच मार्केट झालंय का नाही? वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळे रेट्स असतील का? नाही. आता एखाद्या मोबाईलची किंमत किंवा एखाद्या टीव्हीची किंमत किंवा कोणत्याही एखाद्या प्रोडक्टची किंमत इंडियाच्या प्रत्येक मार्केटमध्ये कशी असेल? सारखीच असेल, कारण तिथे टॅक्सेशन सिस्टीम कशी आहे? सारखीच आहे. तर याच्या अगोदर रेट कसे वाढायचे बघा. प्रोडक्शन जी कंपनी करते म्हणजे मॅन्युफॅक्चरर म्हणतो आपण तिला, मॅन्युफॅक्चरर, देन डिस्ट्रीब्युटर, होलसेल, देन डिस्ट्रीब्युटर, अशा प्रत्येक जेवढी चेन वाढत जाईल तेवढा टॅक्स वाढत होता. आणि त्या प्रकारे एंड युजरला किंवा एंड कस्टमरला जास्त प्राइस पे करावं लागायची. ही जेवढी सिरीज मोठी असेल, जेवढी साखळी मोठी असेल, तेवढा जास्त टॅक्स पे करावा लागत होता. पण आता तसं नाहीये. आता प्रत्येक ग्राहकासाठी सेमच MRP असेल किंवा सेमच सेलिंग प्राइस असेल. ओके. त्याच्यामुळे जीएसटीला आपण वन नेशन वन टॅक्स वन मार्केट असं देखील म्हणत असतो. इथे दिले बघा, शफिक म्हणतोय टॅक्सेस दॅट एक्सिडेड बिफोर where excise duty, custom duty, VAT, entertainment tax, central sales tax, service tax, octroi, etc. अगोदर हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स वेगवेगळे पे करावं लागायचे. काही जणांना हे स्किप करता यायचे, त्याला आपण काळा बाजार म्हणतो, ब्लॅक मार्केट. तर काही जण मग ते ड्युटी काय करायचे? द्यायचेच नाही. समजा एक्साइज ड्युटी आहे की बाहेर देशातून काही माल समुद्र मार्गाने छुप्या मार्गाने यायचा, म्हणजे त्याची तस्करी व्हायची, ठीक आहे ना, स्मगलिंग म्हणतो आपण त्याला. ती स्मगलिंग टाळण्यासाठी हा जीएसटी आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा व्यापारी काय करायचे? आपल्याला कच्चं बिल द्यायचे अगोदर. आता त्यांना कम्प्युटराइज जीएसटीचं बिल, ज्याच्यामध्ये जीएसटी नावाचं जे काही एक कोड असतो त्यांना दिलेला, तो कोड इन्क्लूड असतो. म्हणजे त्यांना काळा बाजार करता येणार नाही. मेडिकलवर सुद्धा तसंच व्हायचं अगोदर. म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी वेगळं कच्चं बिल द्यायचे, त्याच्यामध्ये रेट कमी रेट दाखवायचे आणि आपल्याकडून जास्त रेट घ्यायचे, किंवा मग जास्त रेट तिथे दाखवायचे आणि आपल्याकडून कमी घ्यायचे. म्हणजे आपण ऍक्च्युअल केलेला ट्रेड आणि आपल्या इनव्हॉइस वरचा प्राइस हे मॅच करायचे नाहीत. म्हणजे हे कशासाठी करायचे? ते टॅक्स वाचवण्यासाठी. मग हा टॅक्स कोणीही टॅक्स स्किप करू नये म्हणून हा जीएसटी आलेला आहे. आता जीएसटी कंपल्सरी सगळ्यांना पे करावा लागतो. आता हे जे इनव्हॉइस वगैरे आहे ते आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहूया. आज फक्त काय पाहिलं आपण? टॅक्सेशन सिस्टीम काय आहे, फायनान्शियल प्लॅनिंग, टॅक्सेशन सिस्टीम. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स.
IT म्हणजे इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे आणि जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. जीएसटीचं इंट्रोडक्शन पाहिलं आपण. जीएसटी मध्ये दोन प्रकारचे टॅक्स इन्क्लूड असतात, दॅट इज CGST अँड SGST, सेंट्रल जीएसटी अँड स्टेट जीएसटी. हा वेगवेगळा देण्याची काही गरज नाही आपल्याला, आपल्याकडून एकदाच जीएसटी घेतला जातो आणि तो बरोबर 50-50% म्हणजे अर्धा करून सेंट्रलला अर्धा वाटा असतो सेंट्रलचा त्याच्यामध्ये आणि स्टेटचा अर्धा वाटा असतो. असे दोघांच्या खात्यामध्ये वेगवेगळे पैसे अर्धे जात असतात. देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST. CGST आणि SGST हे कसे असतात? इक्वल असतात, कारण दोघांचे पर्सेंटेज 50-50 आहे. मीन्स CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST. CGST आणि SGST हे GST चे कसे असतात? हाफ असतात. ओके, तर इथे इनवॉइस मध्ये पण तुम्हाला दिसेल बघा इथे. जेवढं होईल तेवढं घेतो मी आता. आपण उद्या परत घेऊया आपण याचं. आता सध्या तुम्ही CGST आणि SGST वर फोकस करा. होल हे जे काही इनवॉइस आहे त्याची स्टडी आपण उद्या करूया. टॅक्स इनवॉइसची स्टडी उद्या करूया. आता सध्या CGST आणि SGST समजून घ्या. आता पहा, जीएसटीचा एकूण रेट किती आहे इथे? 5% आहे. ओके, जीएसटीचा एकूण रेट आहे 5%. बघा त्याच्यामध्ये CGST किती लागलेला आहे? 2.5% आणि SGST 2.5%. म्हणजे पेढे जर विकत घेतले तुम्ही तर तुम्हाला एकूण टॅक्स द्यावा लागतोय 10 रुपये. त्या 10 रुपयापैकी CGST 5 रुपये आणि SGST 5 रुपये. म्हणजे CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST. ओके, ही गोष्ट समजली. प्रत्येक ठिकाणी पहा, ब्रेड साठी 0 GST लागलेला आहे. त्याचं रिझन आपण उद्या समजून घेऊया. इथे 0 GST का आहे ब्रेड वरती, किंवा बटर जर विकत घेतलं तर जीएसटीचा रेट होता त्यावेळेस 12%. आता टाइम टू टाइम जीएसटीचे एखाद्या प्रोडक्टवरचा जीएसटी हा बदलत जातो. जीएसटी काउन्सिलिंग काय करत असते, दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी किंवा त्यांच्या ठरलेल्या वेळेमध्ये त्यांची एक मीटिंग होत असते, जीएसटी मीटिंग. आणि मग कोणत्या प्रोडक्टचा जीएसटी वाढवायचा, कोणत्याचा कमी करायचा हे कोण ठरवत असतं? जीएसटी काउन्सिलिंग. ओके, जीएसटी काउन्सिलिंगची एक टीम असते, सेंट्रलाइज टीम असते. तर ती टीम ठरवत असते की आता समजा या विशिष्ट वेळेला केव्हा जीएसटीचा इथे डेट आहे का? हा 31 जुलै 2017 चा हा इनवॉइस आहे. त्या तारखेला जर बटर साठी जीएसटी 6+6 म्हणजे 12% होता. कदाचित आता चेंज झाला. मग हे चेंज कोण करत असतं? जीएसटी काउन्सिलिंग सांगत असते किंवा आता ह्या प्रोडक्ट वरचा आपल्याला जीएसटी कमी करायचा किंवा जास्त करायचा. तर टाइम टू टाइम त्याच्यावरचा टॅक्स हा कमी जास्त होत असतो आणि याची ऑथॉरिटी कोणाकडे आहे? जीएसटी काउन्सिलिंग कडे. त्याच्याबद्दल पण आपण नंतर माहिती घेणार आहोत. तर आज फक्त आपण इंट्रोडक्शन पाहिलं जीएसटीचं, CGST आणि SGST पाहिलं. तर या सगळ्या गोष्टी समजल्या तुम्हाला? हो सर. हो सर. मग